पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रासव धुतला महातीर्था माझी, नव्हे जैसा तेजी श्याम कर्ण. रासव म्हणजे गाढव. गाढव खरं गाढवाला म्हणतात, रासव बी गाढवालाच म्हणतात. समज काय, गर्दभवी गाढवालाच म्हणतात. तर हे रासप जो गाढव आहे त्याला नेऊन मोठ्या तीर्थात कधी काशीला नेऊन ते चांगलं धुतलं तर तो श्यामकर्ण म्हणजे तो जो श्यामकर्ण म्हणजे श्यामकर्ण नावाचा जो घोडा आहे तो घोडा होऊ शकत नाही. श्यामकर्ण कर्ण ज्याचे कान आणि काही शरीरावर शुभचिन्ह आहेत त्याला श्यामकर्ण म्हणतात. तर तो होत नाही. तीर्थात जरी धुतला तरी देवी खळा खाय केला उपदेश, नव्हेची मानस शुद्ध त्याचे. त्याप्रमाणे खळाला, खळ म्हणजे दुष्टाला कितीही उपदेश केला तर त्याचं मन शुद्ध होणार नाही. सर्पासी पाजले शर्करा पियुष, सापाला जर साखर आणि पियुष म्हणजे दूध, साखर आणि दूध पाजलं सापाला, अंतरीचे विष जाऊ नेणे. पण त्याच्या अंतरंगातलं विष काय नाहीसं होणार आहे काय? तुका म्हणे श्वानाक्षरीचे भोजन, सवेची वमन जैवी तया. तुकाराम म्हणतो की कुत्रा जो आहे, कुत्र्याला जर खिरीचं भोजन दिलं, खिरीचे भोजन, खीर काय घातली त्याला, तर सवेची वमन म्हणजे सहज म्हणजे सहज ताबडतोब, सवेत म्हणजे त्याच्यासह ताबडतोब, वमन म्हणजे ओखतो तो. जेवी तया, तो लवकर ओकून टाकतो. खीर चांगली आवडत नाही, घाण खायला त्या कुत्र्याला आवडते. जेवी नवज्वरे तापले शरीर, लागे तया क्षीर विषतुल्य. एखाद्याला नवज्वर म्हणजे विषमज्वर म्हणजे त्याला म्हणतात. तो 9 आठवडे, 6-7 आठवडे, 5 आठवडे, 3 आठवडे असा तो एखाद्याच्या अंगात मुरतो, म्हणून त्याला विषमज्वर किंवा नवज्वर, 9 आठवडे सुद्धा राहतो म्हणून नवज्वर म्हणतात. तर नवज्वर जर अंगात आला असा ताप तर त्याला दूध, क्षीर विषातुल्य, दूध म्हणजे दूध, क्षीर म्हणजे दूध, दूध हे विषाप्रमाणे कडू वाटतंय. देवी परमार्थ जिही दुराविला, तया लागी झाला सन्निपात. त्याप्रमाणे ज्याने परमार्थ दूर की ठेवलेला आहे, तर त्याप्रमाणे सन्निपाताचा रोग झालेला आहे असे समजावे. ज्याला परमार्थ दुरावला आहे व तो संसारिक विषयाच्या अधीन झालेला आहे त्याला सन्निपाताचा रोग झालेला आहे, म्हणजे त्याला वेड लागलेला आहे असं समजावं. कामिनी जयाच्या जहाले नेत्रासी, देखी तो चंद्रासी पीतवर्ण. कावीळ होती, कामिनी किंवा कावीळ. कावीळीचा रोग झाला की त्याला सगळं पिवळंच दिसते, सगळं पिवळं. आणि मग जर त्याला ते कामिनी जर झाली तर त्याला चंद्रसुद्धा पिवळाच दिसते. चंद्र म्हणजे हे दिसत नाही, चंद्र हा शुभ्र असा दिसत नाही. तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. आणि ज्याला मद्यपान, दारू प्यायची सवय असती त्याला दुधाची चव समजत नाही, दूध त्याला आवडत नाही. नावडे तरी का येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे येथे. तो म्हणतो की या भक्ती मार्ग जर कुणाला आवडत नसेल तर हे भांडखोर लोक इथं कशाला येतात काळं तोंड घेऊन माझ्या इथं ऐकायला.
असं तुकाराम महाराज म्हणतात. नासोनिया जाय रस या संगती, खळाचे पंगती नारायणा. नासोनिया जाय रस या संगती, आणि जो रस आहे, भक्तिरस जो आहे, ते आल्यामुळं हा रस नासून जातोय. आणि खळाचे पंगती, खळ म्हणजे दुष्टांच्या पंक्तीला, म्हणजे पंक्तीला, जेवणाच्या पंक्तीला नारायण असतो. त्या ठिकाणी ह्या दुष्ट लोकांना ह्या जर घेतलं, दुष्ट लोक आले तर रसभंग होतो. तोंडावाठा नरक काढिया मंगळ. हे जे दुर्जन आहेत, खळ दुर्जन आहेत, ते तोंडातनं नरक म्हणजे विष्ठा वखल्यासारखं काय वाटेल ते वाईट बोलतात. अमंगळ. मिष्टांना विटाळ करी सुने. आणि मिष्टांना असेल तर कुत्रं जसं त्याला विटाळतं, कुत्र्यानं तोंड लावलं की ते विटाळतं, त्याप्रमाणे ह्या दुष्ट लोकांच्यामुळं हे असलं जे हे आहे की खळा हे पंक्तीमध्ये हे आले किंवा भक्तिमार्गामध्ये हे आले, कीर्तनामध्ये हे आले, तर एवढं वाईट होऊन जातं सगळं. तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंदे तोची निंदा माय जावा. असं काय वाटेल शिवाय दिल्यास बघ तुकारामात. तो म्हणतोय संतांची मर्यादा राखीत नाही, आणि तो निंदा संतांची सारखा निंदा करतोय. त्यानं आईनं शिवी दिली आहे तुकारामानं. असा होता तो साधू. नुसतं ब्रह्म आहे असा म्हणत बसत नव्हता. काय नाही लवत झाडे, विसरे वेडे देहभान. तर म्हणजे काही लोक जे असतात की देहभान हरवून असे कीर्तनात वगैरे असे डुलत असतात. तुकाराम म्हणतोय वारा आला की झाडं डुलत नाहीत काय, किंवा वेडा जो मनुष्य असतो ते आता डुलत नाही. मग साधू डुल्ला म्हणजे त्याला साधू म्हणतात. जया न फळे उपदेश, धस ऐसा त्या नावे. आणि ज्याला उपदेश फलद्रूप होत नाही, उपदेशाप्रमाणे फलप्राप्ती होत नाही, तो धस मोठा मूर्खा समजावा. काय नाही असत जड, दगड तो अबोलना. की जो दगड आहे तो जड बी असतोय आणि तो दगड बोलत नाही. तसे काही साधू असते, आम्ही घट्ट असे ध्यान धरून भरले, आणि मग दगड सुद्धा बसलेला असतोय त्याचा. तुकाराम महाराज म्हणतोय, तुका म्हणे कुचरदाना तैसा म्हणा डेंग. हा जो मूर्ख मनुष्य आहे, तर एखादा कुचरदाणा, न शिजणारा दाणा जसा असतो तसा हा मूर्ख माणूस असतोय. डेंग म्हणजे मूर्ख. तेजा इशारती तट्टा फोकावरी घेती. तेजवान जो घोडा असतोय त्याला नुसतं हे केलं, इशारा दिला, अरे पळा म्हणून सगळं हे केलं, तर ते पळायला लागतात. आणि तट्टू जे असतं ना, जे याचं धनगराचं तट्टू, त्याला चांगलं फोकावर घेतात, म्हणजे फोकाटी काढायची आणि पोटभर बडवायचं, मग ते चालतंय. काय सांगावे त्याहुनी, ऐका रे धरा म्हणी. मी आता काय सांगतो ते तुम्ही मनात धरा न ऐका. नव्हे भांडखोर ओढून धरू पदर. आम्ही काय सांगू तुम्हा लोकांना, तुम्ही या तट्टापेक्षाही निर्बुद्ध निगरगट्ट आहात. आता तरी मी सांगतो ते ध्यानात घ्या. नव्हे भांडखोर ओढून धरू पदर. ध्यानात घ्या, मी भांडखोर नाही, पण तुमचा पदर घट्ट पकडून तुम्हाला हे सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय, तुका म्हणे तोंड काळे खरा खाली मुंड. तुकाराम महाराज म्हणतात, असे वागणारे तुम्ही लोक तोंड काळे करा आणि इथून चालते व्हा, असं सांगतायत. आता पुढचा अभंग आहे. चोरटे सुने मारिले टाळे, केऊ करी परी न संडी चाळे. कुत्र जे आहे ना, ते कुठेही उघडं झाकलं काय म्हणत नाही, ह्यात तोंड घाल त्यात तोंड घाल असं करणारे कुत्र असते.
त्याला टाळे म्हणजे त्याला पायताना मारलं, जोड्यानं मारलं तरी काय क्याव क्याव करते करते काय आपली चाल सोडत नाही. ऐसे एक दुराचारी गा देवा आपुलिया जीवा घात करी. असले काही दुराचारी लोक आहेत ते आपल्या जीवाचाच घात करून बसलेले आहेत. नाक गेले तरी लाजना विचार हिंडे फजित खोर दारोदारी. अशा लोकांचं नाक जर कापून टाकलं तरी सुद्धा हे दारोदार असे निर्लज्ज असे फिरतच राहतात. तुका म्हणे कर्म बळीवंत गाढे नेदी तया पुढे मागे सरो. तुकाराम महाराज म्हणतात ह्या लोकांचं कर्म जे आहे ते बलवान असं कर्म आहे आणि ते मागं पुढं होऊ देत नाही. देव होसी तरी आणि कासे करसी संदेह एविसी न करणे न लगे. देव जर तू झालास, चांगला मनुष्य सज्जन संत झालास तर इतरांना सुद्धा संत करशील, इतरांना सुद्धा देवच करशील. याविषयी संदेह म्हणजे संशय धरू नका असं तुकाराम म्हणतात. दुष्ट होसे तरी आणि काशी करसी संदेह एविसी करणे न लगे. दुष्ट झालास तर दुसऱ्यांना बी दुष्ट करून सांगेल. दारू प्याय शिकलास तर आणि सगळ्याच दारू प्याय शिकवेल तो. जर तो चोऱ्या करायला झाला तर सगळ्यांनी चोऱ्या करायला शिकवेल तो. वाईट जर काहीतरी गोष्टी करायच्या झाल्या तर सगळ्यांनी वाईट कर्म करायला शिकवेल. म्हणून चांगलं कर्म करणारा असं तर चांगलं होतं. तुका म्हणे जे दर्पणे बिंबले ते तया वाणले निश्चयसी. ते तया वाणले तो ह्याचा ग्रंथांचा तुका म्हणे जे दर्पणे बिंबले ते तया बाणले निश्चयसी. जे दर्पणामध्ये जे आरशात जे रूप दिसत आहे तेच त्याचं खरं रूप असतंय. म्हणजे आरशात जे वाईट दिसलं तर वाईट असते, चांगलं दिसलं तर चांगलं असते. गाठोळी सधन भाकावी करुणा दाऊनी सज्जना कीव पिढी. काही लोक असे असतात की पैसे जवळ असतात, खरं ते पैसे दडपून ठेवायचं नाही. मला काहीतरी अन्न आहे का, मला जरा दे का म्हणून मागितच बसतात. तुकारामानं कसं अनेक लोकांचे टगे लोकांचं वर्णन केलेलं आहे. कीव पिढी म्हणजे गाठोडीला स्वतःला ठेवायचं आणि गयावाया करायची. की म्हणजे गयावाया करायची, काय नाही का मला दे का. नाठेळाची भक्ती कुचराचे बळ कोरडे ओंगळ मार खाय. नाठेळ जे आहे म्हणजे नाठाळ जे जनावर असतं किंवा नाठाळ माणूस असतो, तो नाठाळ माणूस त्याची भक्ती आणि कामचुकार अंगचोर माणसाचं बळ खूप अंगात आहे. पण त्यानं मनात ठरलं की अंग चोरायचं. उगच हे धरलं ते काहीतरी सांगी उचलायला काहीतरी धरलं तर उगतच म्हणायचं, पण काय बळ लावायचंच नाही. तो अंग चोर म्हणायचा. तो हे त्याच्यावर ह्याप्रमाणे करीत नाही. ते भांगलायला बसलं, सगळेजण पुढे गेले तर ह्यो मागत असतो, ह्यो अंग चोर म्हणायचा. ह्यो मुद्दाम ते तसं करीत असतो. नाठेळाची भक्ती कुचराचे बळ कोरडे ओंगळ मार खाय. आणि कोरडा असते आणि निष्कारण ते मार खात असतात. सांडव्यासी घाली देवाची करंडी विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी. देवाची करंडी टाकून देतील किंवा तिचा त्याग करतील आणि दगडाच्या देवाची पूजा करीत तिचा प्रसार करतील. दगडाच्या देवाची की सांडव व्यासी घाली देवाची करंडी. देवाची करंडी ही फेकून द्यायची आणि विल्हाळ त्या धोंडी पूजा खरी आणि दगडाची पूजा करायची आणि तिचा प्रसार करायचा. तुका म्हणे ऐसई माकडाचे छंद अवघे धंद 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 चिंदळीचे. तर तो म्हणजे तुकाराम म्हणाला हे माकडाचं छंद आहे आणि हे अवघे हे माकडासारखे छंद आहेत आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीप्रमाणे हे ढंग वगैरे करतात. शहाण्या पुरे एकची वचन विशारती खूण तेची त्याशी. शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात. शहाण्याला एक शब्द दिला तर लगेच तो शहाणा होतो, तो पुन्हा चूक करीत नाही. विशारती खूण तेची त्याशी. एक इशारा दिला की बस आहे.
उपदेश असे बहुता कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा. बहुता कारणे नाही, ता कारणे असं झालं. बहुता कारणे पाहिजे ते. उपदेश असे बहुता कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा. हा उपदेश जो आहे तो एकट्यासाठी नाही, सगळ्यांच्यासाठी घेतला पाहिजे आणि तो प्रत्येकानं मनात घेतला पाहिजे. फासावे ना तरी दुःख घेते वाव, मग होतो जीव कासावीस. की गळू उठलंय अंगावरती, गळू उठलंय, कुठं खांडकं उठलं, काहीतरी झालंय, मग काय करतात, मग त्याच्यावर फासण्या घालतात, त्याच्यावरती तापून डाग असे देतात किंवा ती जखम फोडण्यासाठी कापतात असं. तर त्याला त्या फासण्या घालायचं म्हणायचं. तर फासावे ना तरी, आणि जर हे फास दिले नाहीत, म्हणजे दागण्या दिल्या नाहीत किंवा ते कापून काढलं नाही तर पीडा होईल डोळे, नाही दुःख देते वाव, म्हणजे निष्कारण दुःख होते. मग होतो जीव कासावीस, आणि नंतर जीव आपला कासावीस होत असतो. तुका म्हणे नको राग धरू झोंडा, नुघडिता पीडा होईल डोळे. तुकाराम म्हणतात, अरे झोंडा, दांडगट माणसा, उगाच राग धरू नकोस, तू डोळे उघडले नाहीस तर तुला पीडा होईल. वसोनी थिल्लरी बेडूक सागर धिक्कारी. बेडूक थिल्लर म्हणजे डबक्यात बेडूक असतं, आणि तो म्हणते काय माझा डबकं, मी भारी समुद्र, काय कसला रे समुद्र, मला समुद्रापेक्षा मी मोठा आहे म्हणून असं म्हणतो. समुद्राला धिक्कार करतो, सागराला. नाही देखीला ना ठावा, तोंडपिटी करी हावा. तर हा बेडकानं समुद्र कधी पाहिलेला नसतोय, त्याला ठाव बी नसते, पण उगाचच वरडत असते डराव करून, मी मोठा आहे वगैरे म्हणून. फुगते कावळे म्हणे मी राजहंस आगळे. कावळा फुगतोय, त्याला घमेंड येते आणि म्हणते मी राजहंसापेक्षा मी मोठा आहे. गजाहुनी खरं म्हणे चांगला मी फार. गाढव आहे तो म्हणतोय मी हत्तीपेक्षा मी चांगला आहे. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने. तुकाराम महाराज म्हणतात, काय वेळेला तांब्याचं नाणं असतं आणि वरनं मुलामा द्यायचं सोन्याचं. तर हे मुलाम्याचं नाणं काय सोन्याचं नाणं होऊ शकत नाही, ते मुलाम्याचंच असते, कारण त्यात आत तांबा असते. असो खळ ऐसे फार, आम्हा त्यांचे उपकार. तुकाराम म्हणतात, असं पुष्कळ खळ असून द्या, आम्हाला त्या खळांचा उपकारच घडतो, उपकारच त्यांचा आहे माझ्यावर. का करती पातकाची धुनी मोल न घेता साबडी. हे जे दुष्ट आहेत ते पातकाची धुनी करतात, पातक धुन काढतात. आमच्याकडनं मोल बी घ्यायचं नाही, साबड बी घ्यायचं नाही, आणि त्याचं मोल बी घ्यायचं नाही, परीट कसं घेते तसं. पण आमचे जी पापं आहेत, आमचं जे वाईट बी आहेत, ते सगळं धुवून काढतात आपल्या जिभेनं. फुगाचे मजूर ओझे वागविती भार. हे जे दुष्ट लोक आहेत, खळं आहेत, तर ते फुकटचे मजूर आमचे आहेत, आणि त्यांच्यावर निष्कारा पापाचा भार तेवढा त्यांच्यावर पडतो. पार उतरून म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका. तुकाराम म्हणतात की ते जे दुष्ट लोक आहेत ते आम्हाला पार उतरून टाकतात. पार उतरून म्हणजे भवसागरातून आम्हाला पलीकडे नेतात आणि आपण स्वतः नरकाला जातात. गाता ऐकता खांटाळा जो करी, वासत्या घोरी कुंभ पाखी. श्रीहरीची कीर्तन प्रवचन गातानं किंवा गातानं आणि ऐकतानं ज्याला कंटाळा वाटतोय त्याला कुंभपाक नावाच्या नरकात, घोर अशा कुंभपाक नरकात त्याला वास करावा लागतो, वस्ती करावी लागती. रागे यम धर्म जाचविती तया,
तुझं दिले कस कासया सुख मुख कान. यमधर्म जो आहे यम, तो त्याला रागानं त्रास देतो, मारतो, झोडतो आणि तो विचारतो, अरे तुला मुख आणि हे कान कशासाठी मी दिलेले आहेत सांग. तोंड आणि कान कशासाठी दिले. तोंड हे कीर्ती देवाची कीर्ती वर्णन करण्यासाठी आणि कान हे देवाचं कीर्तन ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत. विषयांचे सुखे अखंड जागसी नवदे एकादशी जागरणा. विषयांचं जर सुख असलं तर त्यासाठी तो रात्रभर जागत राहतोस. कामच काय, रात्रीचं सुद्धा काम करतो, प्रपंचाची जी कामं आहेत ती. परंतु एकादशीला, जागरणाला, भजनाला जात नाही हा माणूस. वेचून या द्रव्य सेवी मद्यपान. पैसे खर्च करून दारू पितोय. नाही दिले अन्न अति तासी. परंतु दारात कोणी जर अतिथी आला दारात, तर त्याला काय अन्न सुद्धा देत नाही, भिक्षा वाढत नाही. तीर्थाटन नाही केले उपकार, पाळिले शरीर पुष्ट लोभे. यानं काय ते तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणावर उपकार बी केले नाहीत. आपलं शरीर तेवढं पुष्ट करून लोभानं, आपल्या लोभामुळं की शरीर हे पुष्ट करून बसलेला आहे तो. तुका म्हणे मग केला साहे दंड, नाही कधी लंड सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही दुष्कृत्ये केल्यावर मग याला शिक्षा सोसावी लागेल. आणि हे नास्तिक लोक सांगितलेले ऐकत नाहीत. तटाचे जातीला नाही भीड भार, लाता मारी थोर लहान नेणे. म्हणजे तटाचे जातीला तट्टू जे असते ना, गाढव, त्या गाढवाला काय भीड भार काय नसते. ते पाठीमागं कोण जाईल त्याला लाथा मारते. ते लाथेवरून तडाखा देते. शिंगान मारत नाही, बैल शिंगान मारतोय, ते लाथा मारते गाढव. घोडाही तसंच करतोय. परी त्या विशेष मनुष्य होऊन करी खंड मान वडिलांचा. परंतु ही अशी काही माणसं होतात, मनुष्य जन्माला येतात, पण वडिलांचा म्हणजे आपल्याच वडिलांचा नव्हे, सगळी जी मोठी माणसं असतील, वडील माणसं असतील, वृद्ध माणसं असतील, त्यांची मानखंडना करतात, त्यांचा अपमान करतात. बेरसा गाढवा माया ना बहीण, मुंके चवी वीण भलतेची. ही गाढव आहे, बेरस आहे, चुकीचे वागणारं, विचारशून्य असे हे गाढव आहे. बेरसा गाढवा माया ना बहीण. त्याला कसलीही आई नाही किंवा त्याला बहीण नाही. ते भुके चवी वीण भलतेची. आणि काही गाढव हे वरडत असते. तशी ही काही माणसं जी असतात की चव नाही, असं बेचव काय वाटेल ते नको बोलावं ते बोलतात. तुकया बंधू म्हणे बोकड मातले न विचारी आपुले तोंडी मुते. ते बोकड असतो ना, तो मातलेला असतो, मग तो असा मस्तवाला असा बोकड असतो. शेळीचा जो हे असतो, नर असतो, त्याला बोकड म्हणतात काय. तर तो जो बोकड आहे, तर त्याला असं होतं, हे तो रस्त्यावर उभा राहतो आणि आपल्याच तोंडावर आपण बघतो. काही असले काही लोक जे आहेत ना, की वाटेल तसं वागणारे लोक आहेत. मला कोण विचारणार, मी काय वाटेल ते वागणार, मी दारू पिणार, बाटल्या चोरून आणणार, दंग करणार, असली माणसं ती हे बघा. तर काय अभंग काय खात हे बघा. तुकया बंधू म्हणे बोकड मातले न विचारे आपुले थोंडी मुते. रस्त्यात सुद्धा तो सर्व आपलं ते बोकड ना हे करते. तसे हे वाईट लोक हे असं रस्त्यावर सुद्धा काय वाटेल तसं वागतात. खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, साक्षी तव जग उभयता. खद्योत म्हणजे काजवा. त्या काजवाचं ढुंगण जे आहे ते चकाकतंय, पिवळा असा हे दिसतोय, चमकत असतोय. आणि ते आपल्याला हे वाटतं हे काजू किडा त्याला म्हणतात. तर काजवा. आणि हा काजव्यानं
रवी पुढे म्हणजे सूर्यापुढे आपलं ढुंगण जर चमकायला लावलं तर चमकल काय? रवी पुढे ढुंग साक्षी तव जग उभयता. तर जग सगळं बघणार आहे की सूर्याचा प्रकाश किती आणि ह्या काजव्याचा प्रकाश, खद्योताचा प्रकाश किती हे जगाला माहिती आहे. आपल्या आपण नाही शोभ शोभो येत चार करी स्फित दाखवून. की आपलं आपण जर मोठेपणा दाखवून काही शोभा येत नाही, ती उगाच मिरवण्यात काय अर्थ नाही. स्फित दाखवून मोठेपणा दाखवून का उपयोग? खाणार ताकाचे असे ते माझी रे आपणेची अधीर कळो येते. ताकाचे खाणारे मस्तवाल असतात, ते त्यांच्या अधीर वागण्यामुळे समजून येते. खाणार आपणेची अधीर कळो येते. तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी दावनिया नळी कापी सुखे. मैंद जे आहेत ना, ते दुष्ट लोक जे आहेत ना, की हे दुष्ट लोक जे आहेत घातकी कपटी, तर ते मुगस गोड 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 बोलतात, मऊ मऊ बोलतात, सगळं हे करतात आणि वेळ पडले की मुंडकं कापून टाकतात. नळी कापायची म्हणजे नरडं कापायचं. नळी म्हणजे पायाची नळी नव्हतं, नरड्याचं नळी कापून टाकायची. दाऊन ते मवाळ भाषा बोलतात आणि नरडं कापून टाकतात लोकांचं. रोगिया मिष्ठान्न मरकटा चंदन. रोगी माणूस आहे, त्याला मिष्ठान्न पक्वान्न खायला, पोळ्या वगैरे खायला दिल्या, खाईल काय तो? नाही खाणार. आणि मरकटा चंदन, माकड आहे त्याला चंदन लावलं सुवासिक असं, त्याचा उपयोग आहे का? कागासी लेपन कर्पुराची. आणि कावळ्याला कापूर सगळा कापूर लावला सगळा अंगवर, काय उपयोग आहे का? निर्नासिका जैसा नावडे आरिसा. ज्याला नाक नाही ते आरसा कशाला बघते? मूर्खाला बी तैसा शास्त्रबोध. त्याप्रमाणे मूर्ख माणसाला शास्त्रबोध हा असा आहे. म्हणजे कावळ्याला जसं कर्पूर लावला तर उपयोग नाही, रोग्याला मिष्ठान घालून उपयोग नाही, माकडाला चंदन लावून उपयोग नाही, ज्याला नाक नाही त्याला आरशाचा उपयोग नाही, तसं मूर्ख माणसाला शास्त्रबोधाचा उपयोग नाही. किती उदाहरणं देतो योग तुकाराम. भार 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 या उपमा म्हणायचं, याला उपमा म्हणायचं, त्याची उपमा त्याला द्यायची. दास तुका म्हणे विठ्ठल उदारे अज्ञान अंधारे दुरी केले. तुकाराम महाराज म्हणतात, मला या दासाला उदार अशा विठ्ठलाने अज्ञानरूपी अंधकारातून दूर म्हणजे बाहेर काढलेलं आहे. मथनासाठी धर्माधर्म त्याचे वर्म नवनीत. धर्माधर्माची चर्चा करून मंथन करायचे व त्यातून वर्मरूपी नवनीत मिळावे. म्हणून एकदा नवनीत हाती आले की तेच घुसळीत बसू नये. कसं उदाहरण दिले, ताक दही घुसळीत बसायचं, मग त्याच्यातून लोणी बाहेर येतं आणि लोणी बाहेर आल्यानंतर उगाच आधी ताक घुसळीत बसायची काही गरज आहे काय? तसं म्हणून की मथनासाठी धर्माधर्माचं चर्चा करायची आणि वर्म हातात मिळाल्यानंतर धर्माधर्माची चर्चा करून जे खरं काय वर्म ते आपल्याला कळून आल्यानंतर आपण आणि चर्चा करीत कशाला बसायचं? तेची ते घाटू नये आले जाय नासुनी. आणि तेच जर लोणी बाहेर आलं असताना पुन्हा तेच जर घाटीत बसलं, पुन्हा घुसळीत बसलं, तर लोणी जे आहे ते नासून जातं. सांभाळावे वरावर वर्म दूर नव जावे. त्यामुळे आले नवनीत वर्म बरोबर सांभाळावे, त्यापासून दूर जाऊ नये. तुका म्हणे झाले पोट मग बोट चाटणे. तुका पोट भरले नाही,
पोट भरलं नाही एकदा जीव मगच बोट चाटीत कशाला बसता, असं असं तुकाराम महाराज म्हणतो. आता दुराचारी लोक, वाईट आचरण करणारे लोक कसे असतात ते बघा. ग्रंथाचे अर्थ नेणती ते खळ, बहु अनर्गळ झाले विषयी. हे दुर्जन लोक ग्रंथाचे अर्थ जाणून घेत नाहीत आणि बंद केलंस ना, चालू केलंस. महाभारतामध्ये भीष्माचार्य हे त्यांचे पितामह होते. पितामह म्हणजे आजोबा, पितामह आणि प्रपितामह असे. तर ह्या सगळ्यांचे आजोबा होते ते पितामह. आणि महाभारताच्या युद्धामध्ये त्या भीष्माचार्यांची वर्मी बाण लागले, अर्जुनानंच बाण मारले. कारण त्यानं एक हे केलेलं होतं की तो म्हणता मी शिखंडी, म्हणजे एक शिखंडी म्हणून हे होतं, एक बाई जोगताच होता तो. तर तो म्हणला मी माझं धर्मयुद्ध आहे, मी जोगत्याबरोबर युद्ध करणार नाही. मग काय मेलं तर हरकत नाही, त्याचा नियम होता. आणि मग हे श्रीकृष्णानं सांगितलं ह्या शिखंडीला पुढं कर, आणि अर्जुना म्हणलं त्याच्या पाठीमागून तू बाण मार. मग मारले बाण मारल्यानंतर मग तो शरपंजरावर म्हणजे सगळे बाण सगळे अंगातनं घुसले, पाठीपर्यंत असे गेले, पण तो मेला नाही. कारण मरायचं झालं तर त्यानं दक्षिणायनामध्ये मरणार नाही, मी उत्तरायणामध्ये मरणार, असं त्याचं म्हणणं होतं. दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजे काय भाऊ कळते? दक्षिणायन म्हणजे सूर्य दक्षिणेकडे जायला सुरू झालं की त्याला दक्षिणायन म्हणायचं. केव्हापासून सुरू होतंय? 20 जून ते 20 जानेवारी पर्यंत, ते 20 जानेवारीपर्यंत हे दक्षिणायन असते. आणि मकर संक्रांतीपासून ते 20 जूनपर्यंत उत्तरायण असते. आता त्या आज कॅलेंडरवर बघा जावा, कॅलेंडरवर नाही की दक्षिणायन प्रारंभ हा. दक्षिणायन म्हणजे सूर्य काय, सूर्य आता उत्तरेकडे गेला. कुठे गेला आता? तो कर्कवृत्तावर गेला. कलकत्त्यामधनं जे कर्कवृत्त जाते दिल्लीहून, त्या कर्कवृत्तावर आता सूर्य गेलेला आहे. आता तिकडे त्याच्या पलीकडे जायत नाही, म्हणजे सूर्य जायत नाही, सूर्य स्थिरच आहे. परंतु पृथ्वी अशी फिरता फिरता त्यात 23.5 अक्षांशावरती गेलेली आहे. उत्तर अक्षांश 23.5 वर पृथ्वी गेलेली आहे. मग त्याच्या पलीकडे जात नाही. तिथे गेली की मग थांबली, मग पुन्हा परत दक्षिणेकडे यायला सुरू होते, दक्षिणेकडं. आणि दक्षिणेकडं आलं की जानेवारीमध्ये थंडी पडती आणि सूर्य इकडं उगवलेला दिसतो का इकडच्या बाजूला. तर जास्तीत जास्त इकडच्या बाजूला जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला शेवटची मकर वृत्तावर सूर्य येतोय, मकर संक्रांत म्हणतात. आणि मकर वृत्तावर सूर्य गेला की मग की ते तिथं पूर्ण होतंय आणि मग त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. 23.5 दक्षिण अक्षांशावर जाते आणि मग तिथून सूर्य पुन्हा उत्तरेकडे यायला सुरू होते. म्हणजे जानेवारीच्या मकर संक्रांतीपासून जूनच्या 20 तारखेपर्यंत उत्तरायण असते. आणि उत्तरायणामध्ये मरावं असं पूर्वीचं हे आहे. त्यानं इच्छामरण होतं. त्यानं आपल्या बापाची, ते मी सांगितलं आणखी एक कथा, त्यानं भीष्मानं आपल्या बापाच्यासाठी प्रतिज्ञा केली ती की त्याचा भीष्म हा मुलगा होता शंतनू राजाचा. आणि देवदत्त त्याचं नाव होतं. तर ते राजा मुलगा होता आणि त्या राजाला पुन्हा भीष्म एवढा मुलगा असताना आणि त्याला एका बाईबरोबर लग्न करावं असं वाटलं राजाला. मग असं तो म्हणला नाही बाबा तुला अक्कल नाही, तू असं करतो वगैरे. काय रे भाऊ, तो काय तो म्हणला
तो बाप काय म्हणला, आता एक मुलगा आहे आणि त्याच्यावर आणखी लग्न करायचं म्हणजे त्या मुलाचं वाटोळ, मी कशाला म्हणून तो काय बोलला नाही शंतनूराजा. आणि मग तो काय बोलत नव्हता, खाईत नव्हता, पण त्याला काहीतरी मनोरुग्ण असल्यासारखं तो वागत होता. मग भीष्मानं माहिती काढली या देवव्रतानं, आणि तो त्याच्या तो जो हे होता, ती मुलगी होती, ती कोळ्याची मुलगी होती, तिच्या घरी तिच्या बापाकडे गेला. मग तो काय म्हणला की मी माझी मुलगी तुला देतो, खरं राज्य माझ्या मुलगीच्या ह्याला मुलालाच मिळालं पाहिजे, तुला राज्य मिळता उपयोगी नाही. आणि मग आता तुला राज्य नसं आपल्या पोराला कसं काय टाकायचं म्हणजे चितागतीत पडला ना. मग भीष्मानं म्हटलं अद्य प्रभृत्वी दास ब्रह्मचर्यम भविष्यती. प्रार्थना त्यानं प्रतिज्ञा केली, आजपासून मी ब्रह्मचारी राहील म्हणून, आणि मी लग्नच करणार नाही. मग मला काय मुलं व्हायचा प्रश्न येत नाही, आणि मी सत्ता काय भोगणार नाही, अशी प्रतिज्ञा बापासाठी त्याने केली. म्हणून त्याला भीष्म म्हणून नाव पडले. आणि अजून तो ह्याच्यासाठी आपल्या बापासाठी थोडं त्याने हे केलं, त्याग केला, असा तो भीष्म होता. आणि मग त्या बापाने त्याला वर दिलता, तुला मरायचं झालं तर तुझ्या इच्छेप्रमाणे तू केव्हा मरायचं तेव्हा तू, ही तुझी इच्छा झाली तर मरायचं, नाही तर मरायचं नाही. मग ते ते बाण लागले त्याला, मग त्याने ठरवलं आपण आता मरायचं. परंतु उत्तरायणात मरायचं होतं, आणि ही दसऱ्याच्या सुमारला ही लढाई झाली. मग उत्तरायणाला आणखी पुढं 1 महिना 2 महिने लागणार होते ना. मग तोपर्यंत ते तसाच पडून होता. दसऱ्यात किंवा डिसेंबरच्या सुमारला ती लढाई झाली. आणि तसं ते डिसेंबरच्या सुमारला ती लढाई झाल्यावर तो शरपंजरावर पडलेला होता. मग सगळेजण त्याला भेटायचे, अर्जुन सुद्धा भेटायला जायचा, जनमान मारले ते सगळे त्याला. ते धर्मयुद्ध होतं, रात्रीचं कुणाच्या डोसक्यात दगड घालायचं असलं युद्ध नव्हतं ते, काय ते धर्मयुद्ध होतं. मग धर्मयुद्धात ते असताना श्रीकृष्ण आणि धर्मराजा आणि सगळे पांडव त्यांना भेटायला गेले त्या पितामहाला, आणि त्याला पाया पडले, सगळं सांगितल्यानंतर तो श्रीकृष्ण काय म्हणला, तो म्हणला श्रीकृष्ण की बाबा तुम्ही हे भीष्म महाराज, तुम्ही काहीतरी ह्या आपल्या धर्मराजाला उपदेश करा. तुम्ही सगळ्यात म्हातारे आहे, आणि धर्मराजा हा आपल्या पांडवांच्या म्हणजे पांडवांच्या कुळामधला प्रमुख आहे, सूर्यवंशातला आहे हा. तर ह्याला काहीतरी उपदेश करा, असं श्रीकृष्णाने म्हटलं. भीष्म काय होता, भीष्म म्हणला, देवा तुम्ही असतात मी कसला उपदेश करायचा, मला काय एवढं तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे का, तुम्ही तर सर्व आहे, तुम्ही उपदेश करा की. पण श्रीकृष्ण काय म्हटला, तू उपदेश कर, त्यामुळं तुझं नाव अजरामर राहील या पृथ्वी तळावर. भीष्मानं उपदेश केलेली कथा ती सगळी राहील, म्हणून तू उपदेश कर. मग त्याने उपदेश केला. तो उपदेश मी नंतर त्यात 10-15 पानं आहेत ती, तर त्या पानांच्या नोट्स काढून मी काय कसं वागावं भीष्मानं सांगितले, कसं वागावं ते सांगितले. पण एक नमुना म्हणून सांगतो त्यातलं. भीष्मानं सांगितले, सगळ्यात तुम्हाला धोका कोणापासून असेल तर तुमच्या भाऊबंधापासून. तर तो फोन आलता, त्यावर मी सांगितलं दुराचारी लोक कसे असतात ते पहा. ग्रंथाचे अर्थ नेणती ते खळ, बहु अनर्गळ झाले विषयी. आणि जे ग्रंथाचे जे अर्थ आहे ते खळ, जे म्हणजे दुष्ट लोक आहेत ते जाणत नाहीत, आणि ते अनर्गळ म्हणजे स्वच्छंदी स्वैराचारी झालेले आहेत. विषयांचा ते विषय लोलूप झालेले आहेत, आणि स्वैराचारी झालेले आहेत. नाही भेद म्हणून भलतेची आचरे, काही भेद नाही म्हणायचा, आणि मोकळा विचारे मनासवे. कशात भेद नाही म्हणायचं, का दूध आणि ह्याच्यात का दारूत काय भेद आहे का, काय नाही म्हणायचं, ते काही काय करायचं, भेदाभेद नाही म्हणून. तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्य भीत नाही नष्ट. पाप पुण्या भीत, विषाला अमृत म्हणून नाव ठेवायचं, आणि पाप काय रे पुण्य काय, कुणी बघितले उद्याचं आहे तोवर खाऊन घ्यायचं, मरायचं, असलं ते हे होते.
आता दुर्बळाची धनसंपत्ती, दुर्बळ जे लोक आहेत, दुर्बळ म्हणून हरिजन वगैरे महार लोकांनी जमिनी विनामं दिली, ती राहिली त्यांच्याकडे राहिली नाहीत, काढून घेतली बड्याच लोकांनी. तर ते सांगितलंय, दुर्बळाचे हाती सापडले धन, करिता जतन नाही त्यासी. दुर्बळ माणसाला जर धन सापडलं, पैसा मिळाला, तर तर त्याला जतन करता येत नाही. मग शक्तीनं दुर्बळ असतील आणि काही लोक अकलेनं बी दुर्बळ असतील. तर तो सेना न्हावी जो होता ना, सेना न्हावी, तर सेना न्हाव्याला अकबर बादशहानं, म्हणजे विजापूरच्या बादशहानं, तर त्या सेना न्हाव्याला अकबर बादशहानं, अकबर नाही विजापूरच्या बादशहानं, सेना न्हावी हा इकडचा विजापूरकडच्या बाजूचा होता, जो आपला भक्त म्हणतात, वारकरी संप्रदायातला सेना न्हावी हा संत म्हटलं जातं. तर त्याला विजापूरच्या त्या बादशहानं हे दिलं, सोन्याची वाटी दिली. बादशहानं जर ते पाणी घ्यायचं झालं तर या सोन्याच्या वाटीतून तू हे कर, आणि तुला कायमच बक्षीस म्हणून दिली. तो सेना न्हावी आला आणि ब्राह्मणाच्या पाया पडला आणि म्हणला, महाराजानं मला बादशहानं मला हे दिले. ब्राह्मणानं काय सांगितलं, तू जर हे सोन्याची वाटी पेळलीस तर त्या मनुस्मृतीत सांगितलंय की शूद्रानं जर अशा तऱ्हेचं सोनं जवळ बाळगलं तर त्याला नरकात जायला लागतंय, असं त्या पुस्तकात लिहून ठेवले. त्यांनी त्या शूद्रानं असं जर सोनं जवळ बाळगलं तर त्याला नरकात जायला लागतं. मग तो म्हणला, मी काय करू, मला नरकात जायला लागेल. मग तू म्हणला, ते मी ब्राह्मण आहे, मला पाया पडून ते दान दे ते आणि तू जा. मग त्यानं त्या ब्राह्मणाला दान दिली आणि तसा गेला. तर असं हे आहे की जमिनी वगैरे ज्या सगळ्या ब्राह्मणांचं नाव का, तर ते सगळं की ह्या मनुस्मृतीत लिहिलं आहे की जमिनीमध्ये तुम्ही स्वामी व्हायचं नाही. तुम्ही जमिनीचं स्वामी व्हायचं तर ब्राह्मणानंच व्हायचं नाही. स्वामी भूस्वामी, जमिनीचा स्वामी कोण होणार, तर ब्राह्मणच होणार, क्षत्रियच होणार. तुम्ही शूद्र, तुम्ही नुसतं भांगलायच. म्हणून तुमचा ते जातीचा दाखला जेव्हा होता तेव्हा मी ते त्या साहेबाला पुढे म्हटलं की तो ते दाखला आहे. तर म्हटलं त्या जमिनीचा जर 6 रुपयाची जमीन, त्या जमिनीचं जर किंमत धरली, 6 रुपये आकाराचं काहीतरी जमीन होती, तर त्या जमीन वर्षाला तर हे फाळा म्हटलं खंड 30 रुपये देत होते त्या जमिनीचा, असं त्यात हे होतं. तर म्हटलं ह्याच्याप्रमाणे त्याच्या आकाराच्या 5पट किंमत होती की कुळ कायद्याच्या ह्याच्यात 32 ग म्हणून आहे, त्यांना आकाराच्या 5पट किंमत होती आणि 5पट वर्षाला तो देत होता म्हटलं. परंतु आम्हाला सांगून ठेवलं ह्याने की तुम्ही जमिनीचं मालक व्हायचं नाही, स्वामी व्हायचं नाही, नरकात जाशीला. म्हणून 4000 वर्ष आम्हाला अशी पीडा केली जा. म्हणून आता आम्ही उलटा कायदा केलाय. म्हटलं हे काय कायदा बरोबर नाही, परंतु तुम्ही जो अन्याय केला त्याचं तुम्हाला शासन करायसाठी हे केले. म्हणजे साहेब खुश झाल्याने आम्हाला लगेच त्यानं दिलं दाखला. तैसी परी मज झाली नारायणा योग क्षेम जाणा तुम्ही आता. तर म्हणताय, देवा मला माझीसुद्धा तशीच अवस्था झाली, मला दुर्बळाला काय जतन करता येईना झालेलं आहे. म्हणून योगक्षेम म्हणजे निर्वाह, उदरनिर्वाह, योगक्षेम. तर उदरनिर्वाह मला काय ते तुम्ही माझा का समजून मग काय असेल ते करा. खाता लेता नये मिरविता वरी, राजा दंड करी जनराग. जर गरीब माणूस जर चांगलं कापड घालून हरिजन आमच्या गावातलं जर आले, कुठल्याही गावात, तर ते इतक्या कुरवाड्यांना आवडत नसायचं. ते म्हणजे का राहिले का, आण खा की कशाला कापड घालतो सांगावं चांगली म्हणून. ते मुद्दा म्हणायचं का ह्याला कपडे, त्यांना चांगली कपडे घातलेले सुद्धा बघवत नाहीत. खाता लेता, अंगाव काय खायचं, लेता म्हणजे कपडे अंगावर चांगली घालायची. आणि असं मिरवायला लागलं तर राजा त्यांना दंड करायचा आणि लोक जनराग म्हणजे लोक त्यांच्यावर रागावायचे, ह्या गरीब लोकांवर रागावत्यात.
तुका म्हणे मग तळमळ उरे देखिले ते झुरे पहावया. तुकाराम महाराज म्हणतात, मग उरलेल्या धनाकडे पाहत बसायचे व खिन्न होऊन झुरत बसायचे. ते दुर्बळ माणसाच्या हाती शिल्लक बाकी राहते. नुसतं शिल्लक काय राहतंय, झुरत राहायचं एवढंच. ते खाल्लं नाही, कपडे चांगले घ्यावे तर लोक शिवाय देतात, राजा दंड करतो. तुला काय, तू कसं चांगली कापडे घालतोस का, मारतात पोटभर धरून. तू असा जर गावात जर पूर्वीच्या काळात हरिजन असा जर हे काही कपडे घालणारा पोटभर भरतात. की पेशवाईच्या वेळेला वाईला, वाई म्हणून गाव आहे महाबळेश्वरच्या तिथे खाली, तर त्या वाईला शेणू नावाचा सुतार होता. सुताराचं नाव काय, शेणू. सुतारानं सुद्धा चांगलं नाव ठेवायचं नाही. गंगाधर पंत, अमके पंत, हे असे मनोहर पंत असले काही नावं ठेवायचे नाही. शेणू मसनू असलं काहीतरी नावं ठेवायची सुतारानं. तर त्या सुताराला काहीतरी घर बांधलं, काहीतरी पैसे मिळालं, तर त्यानं मग चांगलं 376 मलमलचे त्यावेळा कपडे, जुन्या काळात 300 वर्षापूर्वी पेशवाईच्या वेळेला त्याला कपडे, तो धोतर नेसला आणि तो दुटांगी धोतर नेसला. दुटांगी धोतर म्हणजे दोन्ही पायावर तळापर्यंत धोतर नेसलं, त्याला दुटांगी धोतर म्हणायचं. आणि काही लोक नुसतं गुडघ्यापत्र धोतर नेसतात, ते 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 आखूड धोतर. तर तो शेणू सुतार असं पांढरं धोट, दुटांगी धोतर, दोन्ही पायापत्र, जसं देवाच्या पायावर जसं धोतर आहे तसं तो नेसला आणि वाईच्या चौकात फिरून आला. वाईच्या चौकात फिरून आला. तिथल्या ब्राह्मण लोकांनी बघितलं आणि त्या शेणू सुताराला पुण्याला नेला. पुण्याला शेणू सुताराला नेला, काढण्या लावून बांधून नेला. एखादा काहीतरी मारेकरी गुन्हेगार आहे असं, आणि पेशव्यांच्या पुढं उभा केला. तर म्हणले, पेशवे म्हणले, अरे ह्याला का आणला असा? तर म्हणला, महाराज ह्यानं गुन्हा केलाय, अपराध केलाय. काय अपराध केलाय? तर म्हणला, त्या पुढे तो वाईचा ब्राह्मण म्हणाला की दुटांगी, पेशवाईमध्ये दुटांगी धोतर नेसायचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. आणि हे सुतार असताना हे सुतार दुटांगी धोतर नेसला म्हणून ह्यानं अपराध केलेला आहे. ब्राह्मणाशिवाय दुटांगी धोतर कुणी नेसायचं नाही, कापडे चिंध्या घालून फिरायचं. त्याची चांगली कापडे घालून तर इतरांनी बसले नव्हतं. मग पेशवा राजानं काहीतरी चांगलं न्याय करायचं नाही. तो राजा कुठल्या जातीचा होता बघा. त्यानं सांगितलं, ह्या सुताराचे दोन्ही कुल्ले कापून टाका. सुताराचं कुल्ल कापलं, बोंबाललं ते सुतार ठेवून. अशा तऱ्हेचा जुलूम झालेला आहे. अशा तऱ्हेचा जुलूम पूर्वीपासून लोकांच्यावर झालेला आहे. तर तुका म्हणे मग तळमळ उरे देखिले ते झुरे पहावया. आणि मग अशा माणसांना काय तळमळ तेवढी राहते, आणि ते दुर्बल माणसाच्या हातात फक्त तळमळत बसणं एवढं शिल्लक राहतं आहे. आता दुर्योधनाचा नरकवास म्हणून एक अभंग आहे. तुम्ही निदुसरा नका राहू, कोणी चुकावया खाणी गर्भवास. तुम्ही निदुसर राहू नका, झोपाळूपणा घेऊ नका. तर तुम्ही गर्भवासाने जन्मोजन्म घेण्याची, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची ही जी पाळी येते ते चुकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. झोपून राहू नका. गर्भवास दुःख यमाचे दंडन, थोर होय क्षीण येता जाता. ह्या गर्भवासाचं दुःख आणि जन्माजन्मांचं जे दुःख आहे, आणि यम जो दंडन करतो, ताडन करतो, तर त्यामुळं थोर होय क्षीण येता जाता. पुष्कळ हे क्षीण येतोय, त्याला त्रास होतोय. तान भूक पीडा देती ते आघात, ते पाणी प्यायला देत नाहीत. भुकेला असलं तर अन्न खायला देत नाहीत. आणि मारतात तेवढे आघात, म्हणजे मारायचं. मेल्या यमदूत जाच करी, आणि मेलं तरी यमदूत त्या मारायचं काही सोडत नाहीत. जाच करीती ते कोणा आहे ठावे, नरकी कौरवे बुडी दिली. हे दास
हे जाच किती करतात ते काय माहीत नाही, परंतु जो दुर्योधन होता त्यानं नरकात बुडी दिली. नरकात तो होता, नरकाचा म्हणजे नरकाचा जे घाण होता, घाणीच्या तो ह्याच्यात पडलेला होता, त्यात त्यानं आत खाली हे केलं, आतच बुडाला, तो वर तोंड बी दाखवायला तयार नाही. बुडी दिली कुंभ पाकी दुर्योधने, दाविना लाजेने सुख धर्मा. हो का खालं तर बाहेर धर्मराजा पुढं होता, तिथं धर्मराजा तिथनं निघाला होता. धर्मराजाला आपलं हे वाईट अवस्था दिसू नये म्हणून तिनं नरकात खाली बुडी दिली. धर्म हा कृपाळू आलासे जवळी, बैसला पाताळी बरी नाही. धर्म आला म्हणला आता आपला भाऊ आहे, कसा तरी भाऊबंद आहे, याला भेटावं म्हणून तिथं जवळ आला, पण तो जाऊन पाताळात जाऊन बसला तर तो काय वर यायला तयार नाही. नये वरी काहे करिता उपाव, भोविता देव ज्याचे त्यासी. काही खटपट गेली तर तो वर काय यायला तयार नाही, देव ज्याचे त्याला भोगायला देतोय. धर्म त्या दुर्योधनाला ते भोगायची पाळी आली. त्यासी अभिमान गर्वया देहाचा नुच्चारिती वाचा नारायण. त्याला देहाचा गर्व होता आणि देवाचा त्यानं उच्चार सुद्धा कधी नारायणाचा केला नाही. नारायण विसरली संसारी, त्यासी घोरी वास सत्य. नारायणाला जे संसारामध्ये विसरतात त्यांना नरकामध्ये, अघोर नाशा नरकामध्ये राहावं लागतं, हे सत्य आहे असं ह्यात सांगितले. आता दुष्ट कर्म त्याग, वाईट कर्म जे आहे ते कोणतं आणि ते टाकून दिलं पाहिजे, तर तेवढं एकच अभंग आहे. षड्रसी रांधिले खापरी घातले, चोटा ठेविले मध्यरात्री. षड्रसी म्हणजे चांगल्या रस, म्हणजे गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट असे जे सगळे रस आहेत ना, तर त्यापैकी सगळ्या रसायुक्त असं जेवण तयार केलं. आणि जेवण तयार केल्यावर ते काय करायला पाहिजे, ते जेवण चांगल्या ताटातनं कुणाला तरी खायला द्यायला पाहिजे ना, ते खापरात घालायचं. आणि चोहोटा ठेविले मध्यरात्री. चोहोटा म्हणजे चव्हाटा, ते अंकुशचं जे दुकान आहे ना त्याच्या खाली एक मोठाच्या मोठा शिळा आहे, त्याला चव्हाटा पूर्वी म्हणत असत. चव्हाटा देव, चव्हाटा म्हणजे चौकातली मुख्य जागा, चौकामध्ये नेऊन ठेवायचं खापरात घालून. अरे षड्रसात तू अन्न चांगलं केलंस, खापरात घालून त्या चौकात कशाला ठेवतोस. त्यासी सदाचारी लोकन शिवती, श्वानासी दिशती फावले ते. मग असं खापरात घालून चौकात ठेवलेलं चांगले लोक खातील काय, नाही. तर मग कोणाला, कुत्र्याला ते जगात झालं खायला. श्वानासी फावले तैसे दुष्टकर्म झाले हरिभक्ता, त्या गेली ममता विषयासक्ती. तसं दुष्टकर्म जे आहे ते हरिभक्तांनी टाकून दिलं असते. खापरात घातलेलं अन्न ते चांगली माणसं खात नाहीत, तेव्हा हरिभक्त हे दुष्टकर्माकडे जात नाहीत. आणि ही विषयांची ममता, विषयांची आसक्ती ही ह्या हरिभक्तांनी टाकून दिलेल्या असतात. इह परलोक उभय विटाळ, मानिती केवळ हरीचे दास. इह लोकामध्ये, इह म्हणजे ह्या मृत्यूलोकामध्ये, परलोकामध्ये म्हणजे जे आहे की इंद्रलोक म्हणजे स्वर्ग वगैरे अशा ह्या लोकामध्ये हे हरिभक्त हे असं जे विषय आहेत किंवा वाईट कर्म आहेत त्यांना ते विटाळ म्हणतात. मानिते केवळ हरिचे दास आहे. हरीचे दास फक्त ह्या अशी वाईट कर्माला वाईट जे विषय आहेत त्यांना विटाळ म्हणतात. तुका म्हणे देवा आवडे हे सेवा, अनुदरी व्हावा पूर्ण हेतू. तुकाराम महाराज म्हणतात दुष्टकर्माचा त्याग हीच खरी सेवा आहे आणि ती देवाला सतत आवडत असते. तुकाराम म्हणा देवाला ही सेवा आवडती, दुष्टकर्म त्याग करायचा ही खरी सेवा आहे ही देवाला, आणि ते अनुदिनी सतत करावी. आता दुहेरी लाभाची कृती ती दोन्हीकडनं लाभ होते. कसे, मायवनी धाल्या धाय गर्भ आवंतणे न पाहे.
गर्भवती मातेला संतुष्ट केले की गर्भही संतुष्ट होतो. ही त्या जर गरोदर बाई असते तिला जेव्हा वाटलं की तिच्या गर्भालाही जेव्हा वाटल्यासारखा फायदा होतो. दोन्ही जुळे आहे. दोन 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 हे होते. गर्भ आवंतणे न पाहे, मग मला कुठं आवात न दिले म्हणून त्या आतनं मूल काय ते मिळत नाही, तर त्याला दोघांचाही फायदा होईल. तैसे पूजिता वैष्णव सुधे संतोषतो देव. त्याप्रमाणे संतांची पूजा केली तर देवाला बी ती पूजा पावते. पुत्राच्या विजयी पिता सुखातही जाय. मुलाचा विजय झाला की बापालाही सुख होते. तुका म्हणे अमृत सिद्धी हरे क्षुधा आणि व्याधी. तुकाराम महाराज म्हणतात अमृत प्यायला मिळालं, मग भूक बी नाहीशी होती आणि रोग बी नाहीसा होते. असं आहे. पुत्राच्या विजयी मुलगा पास झाला, बापाला आनंद होतो. मुलगांना विजय मिळाला, लॉटरी लागली, बापाला आनंद होतो. तर ही असं आहे. आता दृढ निश्चय म्हणजे निश्चय घट कसा असावा. एखादं ठरवलेला प्रमाण ते वागायचं. एखादी गोष्ट करायची ठरवलं ती करायचीच, काय वाटेल ते होऊन देत. की शेंडी तुटव नाही तर पारांबी तुटव, ही म्हण अशी आहे. अरे भाऊ, शेंडी तुटव नाही तर पारांबी तुटव. म्हणजे कसं की पूर्वीच्या काळामध्ये ती अभ्यास करताना काही करताना शेंडी असे लांब ठेवत असत. जुन्या काळात सगळेच कुरवाडी ब्राह्मण सगळे लांबच्या लांब वितभर असे लांब बायकांचे केस असते तिकडे लांब शेंडी ठेवायची. आणि मग ती शेंडी पारांबीला लांब, पारांबी म्हणजे ते वडाच्या झाडाच्या खाली हे असते ना, त्याला बांधले. हा बांधलेले आता मी सोडणार नाही, म्हणजे शेंडी तरी तुटून देत नाही तर पारांबी तरी तुटून देत. असं काय काय वेळा हे केलं जातं निश्चय. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निमणे तो बळी विरळा शूर. भक्ती करणं हे कठीण आहे. भक्ती साधी नाही. भक्ती शुळावरची पोळी आहे. शूळ आहे, शूळ रवलेला असतो माणसांना फासावर द्यायसाठी. तर त्यावर जर पोळी ठेवली तर कोण खायला जाईल काय? पोळी खायला गेलं की ह्याच्यात जाते. तर असं ते हे होतं. तर भक्ती तेवढीच कठीण आहे. भक्ती करायला गेलं तर देव अनेक विघ्न त्याच्यात आणतो आणि आपली परीक्षा घेत असतो. तर ती परीक्षा देणं कठीण असतं. म्हणून निवडे तो बळी विरळा दान आहे. आणि भक्ती ही भक्तीमध्ये जो कडेला जातो, भक्तीमध्ये निर्धारानं जो पुढे जातो तो निवडला जातो भक्त म्हणून. आणि असा विरळाच मनुष्य असतो. सर्रास असत नाहीत. बरीचशी माणसं ही भक्ती मार्गाला लागतात पण ती नको त्या मार्गाला जाऊन भ्रष्ट होतात. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची. जे तो म्हणतोय जे भक्त बघावेत तर दिसणे में डबू नुसते माळा मुद्रा घालून सगळे देत, पण देखीचा पर्वत दिसायला पर्वतासारखे असतात पण खरे ते भक्त नसतात. कसं? पायाविण भिंत तातडीची. पाया नाही आणि जमीन भिंत बांधली का भिंत लगेच पडणार. अनेक भिंतीच्या पाया जर चांगला नसला भिंती पडतात. कामावले तरी पाका ओज घडे, रुची आणि जोडी श्लाघ्यत आहे. जर ते काय ते चांगला प्रयत्न करून काळजीपूर्वक जेवण तयार केले तर ते रुचकर होते. ते कामायला लागते की पोळ्या जर करायचं झाल्या तर सुद्धा ती कणिक चांगली हे करावी लागते. बाकीचं जेवण करायचं झालं तर तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक ते चांगलं करायला लागते, मग रुचकर होते. रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. रुची लागते आणि श्लाघ्यता म्हणजे चांगलं जेवण केलं, चांगलं जेवण स्तुती लोक करतात. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिश जागृतीचा. तुकाराम महाराज म्हणतात मनावर आपल्या अंकुश पाहिजे. अंकुश म्हणजे हत्तीच्या हत्तीच्या पुढे मस्तकावर बसलेला असतो हत्तीचा ड्रायव्हर म्हणायचा त्याला.
त्याला माहूत म्हणतात. आणि माहूताच्या हातात एक भाला असतो. हत्तीला काय नुसतं चाबूक मारून त्याला काय चाबूक मारून काय करा, तो माहूत त्याच्यावर मारतो भाला असा. भाला मारला की त्याला कळ येते आणि मग तो सरळ मार्गानं व्हायला लागतो. तर त्याला तुका म्हणे तसा आपल्या मनाला अंकुश पाहिजे. हत्तीला कसा एवढा हत्ती सुद्धा आकळला जातो या अंकुशानं, तसं आपल्या मनाला अंकुश पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा, आणि दररोज जागृती जाणीव असावी, आणि आपल्या मनाला अंकुश आपला आपणच लावावा. धीर तो कारण एकविध भाव, प्रतिव्रते नाहो सर्व भावे. पतिव्रत्याला आपला पती हा सर्व भावे जो ती मानत असते, त्याप्रमाणे एक देवावर एकविध भाव असावा. आणि हे असं धैर्य पाहिजे. चातक हे जळ न पाहता दृष्टी, वाट पा हे कंठी प्राण मेघा. चातक म्हणून एक पक्षी असतो, चातक. तर तो पक्षी पावसाळ्यात आपला फिरतो. तो पाणी जे आहे ते खाली पावसाचं पाणी जमिनीवर पडलेलं पाणी पित नाही. ओढ्याचं, तळ्यातलं, डबक्यातलं, समुद्रातलं, नदीतलं पाणी पित नाही. तो ते वरनं पावसाचं पाणी येत असताना वरच्यावर तो झेलतो थेंब आणि पितो. तेवढाच तो त्याचा नियमच आहे, त्या डबक्यातलं पाणी प्यायचं नाही. तर चातक हे जळ न पाहता दृष्टी, वाट पाहे कंठी प्राण मेघा. कंठात प्राण आणून तो मेघाची मेघाची म्हणजे वाट बघतोय. ढगातनं पाऊस केव्हा पडेल त्याची वाट बघतोय. सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत, वाट पाहे अस्त उदयाची. काही कमळं असतात, कमळ तळ्यामध्ये कमळाची फुलं असतात, त्या जाती आहेत. सूर्यविकासिनी म्हणजे सूर्य उगावला की ती कमळाची फुलं उमालतात, ती सूर्यविकासिनी म्हणायची. आणि काही फुलं असतात ती काही कमळाची जात आहे ती चंद्र उगवला की ते उमलतात, त्याला चंद्रविकासिनी म्हणतात. तर सूर्यविकासिनी कमळं आहे, ती सूर्य उगवल्यास हे करते, ती चंद्र उगवल्यावर ती हे करत नाहीत. चंद्र उगवल्यावर मिटवून टाकतात. सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत, चंद्राच्या वेळा ती आकसून बसतात. वाट पाहे अस्त उदयाची. आणि सूर्यविकासिनी कमळ जे आहेत ती पुन्हा उदय केव्हा होतो त्याची ते वाट बघित बसतात. धेनून येऊ नेदी जवळी आणि का, आपुल्या बाळका विणवत्सा. गाय जी आहे ते तिचं वासरू आहे त्यालाच जवळ येऊ देते. आता मेंढरांचा एवढा कळप असतो का नाही मेंढरांचा, ते कुणाचं बी कोणाला बी पिऊ देत नाहीत. ती हुडकून काढतात. सगळी तसलीच मेंढर कसं हुडकून काढणार. आपण म्हणजे धनगर तुला काय अक्कल नाही, मग ते त्या धनगराला आहे ती अक्कल ह्यासनी आहे का? कारण नुसते बकरी खायची एवढी ह्यासनी अक्कल आहे. धेनू येऊ नेदी जवळी आणि का, आपुल्या बाळका विण वत्सा. आपलं जे वत्स आहे, आपलं जे बाळक आहे, त्याच्याशिवाय गाय जवळ कुणाला येऊ देत नाही. तुका म्हणे नेम प्राणा सवेसाठी, तरीच या गोष्टी विठोबाची. तुकाराम महाराज म्हणते अगदी प्राण गेला तरी हरकत नाही, प्राणावर बाजी लावून, प्राणपणाला लावून, देवाला अर्पण करून जर भक्ती केली तर विठ्ठलाची प्राप्ती होती. उगाच असं हे पंढरपूरला जाऊन कोणाचं बुडवाबुडवी करून होत नाही विठ्ठलाची प्राप्ती. कास या लोभे केले अर्थभूत, सांगा माझे चित्त नारायणा. देव नारायणा माझे चित्त अर्थभूत असे कशासाठी केले सांग. अर्थभूत म्हणजे आषाढभूत. अशा मला कशाला लावली सांगा. चातकाचे परी एकची निर्धार, लक्ष भेदी तीर फिरो नेणे. चातकासारखं माझं एकच, चातकाला कसं ते मेघत केव्हा वर्षा होतो आणि मी केव्हा त्यातनं पाणी पितो, असं त्याचा एकच निर्धार असतो. लक्षभेदी तीर फिरो नेणे. आणि जो चातक जो आहे तो
तर त्या मेघाकडं लक्ष देऊन राहिलेला असतो. सावळे रूपडे चतुर्भुज मूर्ती कृष्णनाम चित्ती संकल्पा. सावळं रूप आहे, चतुर्भुज असा श्रीकृष्ण आहे, त्याचं श्रीकृष्ण हे नाव आहे. आणि आम्ही त्या जसं चातक त्या मेघाची वाट बघतोय तसं आम्ही या श्रीकृष्णाची वाट बघतोय. तुका म्हणे करी आवडीसी ठाव नको माझा भाव भंगो देऊ. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही प्रेमाने वस्ती करा आणि देवा माझा तुझ्यावर असलेला दृढभाव भंगू देऊ नकोस. मी देवावर भाव ठेवून आहे. चातक कसा मेघावर असतो तसा मी देवावर भाव ठेवून आहे. कोणाशी विचार करावा शेवटी एवढ्या लाभे तुटी झाल्या तरे. माणसाचा जन्म एकदा संपून गेल्यावर होणारा हा लाभ नाहीसा होईल. मग विचार तरी कोणाबरोबर करायचा. सांभाळिता शूर आला घाव डाव पुढे दिला पाव न करी मागे. जो शूर असतो तो घावडाव ओळखून असतो. पुढे टाकलेला पाय पुन्हा मागे घेत नाही. यास घाततो या नावे जेथे अंतराय अंतरल्या पाय गोविंदाचे. घात कशाला म्हणायचं तर गोविंदाचं, श्रीहरीचं, श्रीकृष्णाचं. पायाचा जर पायामध्ये जर आपल्याला अंतर पडलं, पायाची प्राप्ती जर झाली नाही तर अंतरला पाय गोविंदाचे पाय अंतरल्यावर तर त्याला घात म्हणायचं. घात म्हणजे आघात आपल्यावर काहीतरी पडला, संकट म्हणायचं. तुका म्हणे गडसंधीचा हा ठाव केला तो उपाव कार्या येतो. तुकाराम म्हणतात हा गडसंधीचा खेळ आहे. गडसंधी म्हणजे अगदी धोक्याचा खेळ आहे. आपण बघता काही काही खेळ जे असतात अगदी धोक्याचा असतात. पण धोक्याचा खेळसुद्धा काहीतरी तिथे मिठा बोताटी वगैरे हे तलवारीचे ते खेळ असतात. जरा चुकलं की मग मृत्यूच त्याच्यामध्ये यायची पाय असते. सर्कसमध्ये काही खेळ असतात. तर तुका म्हणे गडसंधीचा हा ठाव केला तो उपाव काय कार्या येतो. आणि तर अशा तऱ्हेचा जर खेळ खेळला तर कार्यसिद्धीला तो उपयोगी पडतो. देह अहंकार सोडा. झालं करूया किती झाले हा एवढा एक अवगमध्ये. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देह आहे हे मनोभावना नष्ट केली झाल्यावर माणूस स्वतः विठ्ठल रूपच होतो. मी देह नाही तर मी कोण आहे, मी आत्मरूप आहे, विठ्ठल रूप आहे अशी भावना व्हायला लागते. म्हणून लाहो करा म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. म्हणून तुम्ही असं करा की ती देवाच्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये तुमचा वेळ घालवा. पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. तर मग देहपालनाची चिंता तुम्हाला पडणार नाही. देहपालन करायची चिंता पडणार नाही. आणि देवाचा जो, कारण देव सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे. तुका म्हणे जेवासाठी देत पोटी पडेल देव पोटी पडेल. तुकाराम महाराज म्हणतात अशा अवस्थेतील जीवासाठी देव त्याच्या पोटात येऊन शिरेल, पोटात येऊन राहील. 7-8 झाले. आज दुसरेच काय ते नको त्या